पासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या. नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान 45 लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला, शिवसेना त्यात आघाडीवर होती. मुद्दा काय होता की नाशिकमध्ये 3.5 लाख मतं ही डुप्लिकेट आहे. ही शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेनेच्या. 3.5 लाख मतं डुप्लिकेट आहेत. दुबार मतदार आहे. ही 3.5-4 लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार 10-10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण. मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे. आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या